लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे। पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 16 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगेनगर ते ट्विंकल लँड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH9CV 9124 मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली। प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगेनगर ते ट्विंकल लँड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतलं। चौकशीअंती चालकाने आपले नाव नागनाथ हरिभाऊ मुंडे वय वर्ष 45 राहणार मजगेनगर लातूर असं सांगितलं। वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिक्कीत पांढऱ्या पोतांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला। त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे 1,24,800, V1 तंबाखू अंदाजे 31,200, स्विफ्ट डिझायर कार अंदाजे 7 लाख रुपये असा एकूण 8,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, रिया सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.